तर आजचा दिवस नेहमीप्रमाणेच होता. जसं की मला सकाळी सकाळी मक्का उकडायलाच लागते. हे मॅन्डेटरी आहे आमच्या घरामध्ये की नाश्त्यासाठी मक्का पाहिजेच उकडलेली. आणि हाय प्रोटीन नाश्ता आहे, तुम्ही पण करत जा. तर इथे आता याला मक्का उकडलेली तर रुद्रांसाठी गरम गरमच मक्का सोलून द्यायला लागते. तो थंड पडल्यावरती दूध पण पित नाही आणि मक्का पण खात नाही तो. तर त्याच्याशी गप्पा मारता मारता मी त्याला सर्व मक्का सोलून देत होते. आणि दिवसभराचं माझं काम हेच असतं की त्याला काय खायला पाहिजे ते कापून द्यायचं. मग संत्रा असू, डाळिंब असू, काही पण असू, तर ते कामं मला करायला लागतात. बाकी मी दुसरे कामं जास्त एवढं दुसऱ्या कामांना मी जास्त म्हणजे असं नाही का हे देत नाही की हे काम झालंच पाहिजे. ते का पहिलं मूल सांभाळायचं ते व्यवस्थित सांभाळायचं, कारण दिवसभर मी एकटीच असते त्याला सांभाळण्यासाठी. त्याचे पप्पा, मी, आमची अशी छोटीशीच फॅमिली आहे. तर एवढं काम पण नसतं. जे काही काम असतं ते आजकाल मशीन्स आहेत त्या करतातच. आपल्याला काय थोडंच काम असतं. आणि इथं लॅपटॉपवरती त्याला मी काहीतरी कार्टून लावून दिलेलं. तर खाण्यापिण्यापुरतंच त्याला स्क्रीन टाईम असतो. त्याच्यानंतर जो काही टाईम असतो त्याच्यामध्ये आम्ही दोघंजणं गप्पा वगैरे मारत असतो. तर इथं त्याला मला हे सर्व निवडून पण द्यायचं होतं. तो खातो त्याच्या हाताने, त्याला मी सवय लावली आहे. दूध वगैरे तो त्याच्या हाताने पितो. मला काही भरवायला लागत नाही. फक्त काही साफ वगैरे करून द्यायचं असेल, फ्रूट्स वगैरे ते देते. तर आता मला माझी स्वतःची तयारी पण करायची आहे. तयारी म्हणजे काय नाही, असं छोटंसं आपलं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर एवढंच मी लावते आणि टिकली बस. त्याच्यानंतर जे काय दिवसाची जी आहे पुढची जी कामं ती मी तुम्हाला दाखवतच राहील. याच्यानंतर मी थोडासा आराम केला आणि मग जेवण पण केलं. तर जेवणामध्ये मी काय काय जेवण करते ते पण तुम्हाला दाखवते. हा आमचा जो फ्लॅट आहे तो रेंटनी आहे, आमचं स्वतःचं घर नाही आहे. पण भरपूर मोठा आहे. हा जो आहे हा मी स्क्रीन खिडकीपाशी फोन ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा हॉल आहे. किचन आणि बेडरूम हे त्याच्यापेक्षा मोठे. तर आता इथं मी माझी तयारी सर्व करून घेते. आणि तुम्हाला हे जे दिसतंय लावलेली काच ही मी डीमार्टमधून आणलेली आहे. म्हणजे ही चिटकवली जाते पण खूप छान वाटते आणि आपला फेस पण दिसतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक शोपीस म्हणून पण यूज करता येते आणि आपल्याला तयारी वगैरे करायची असते ती पण करता येते. तर आता मी तयारी वगैरे करते आणि मी दाखवते तुम्हाला जवळून की माझी रांजणवडी आता किती मोठी झाली आहे. ती मी पोस्ट पण टाकलेली त्या दिवशी, म्हणजे व्हिडिओ पण टाकलेला. कुणाला काही माहिती असेल तर सांगा. तर मी गरम पाण्याने रोज शिकवते. थोडी थोडी कमी होते, कधी कधी वाढते, मला काहीही समजत नाही. मी गोळ्या पण भरपूर खाल्ल्यात, 3 डॉक्टर चेंज केले तरी पण मला काहीही फरक पडलेला नाही आहे. तर चला, कुणाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मी थोडासा आराम केला. तुम्हाला बोललेच मी थोडासा आराम केला. आणि जे काय जेवण आत्ता मी हे आवरल्यावरती पण आराम केला. त्याच्यानंतर जेवले, परत आराम केला. आणि मग सायंकाळचं रुटीन पण थोडंसं मी तुम्हाला दाखवलं आहे, ते पण बघा तुम्ही. आता इथे केस वगैरे विंचरून घेते मी. बघा किती मोठी वाटते. आणि म्हणजे झाडं दाखवते मी तुम्हाला. तुळशी आहे, मोगरा आहे, फणस, लिंबू, अशी झाडं मी स्वतःही तयार केलेत घरामध्ये. झाडं मी बाहेरून नाही आणलेली. फणसाचं आणि लिंबाचं झाड मी स्वतः घरामध्ये बिया टाकून ते उगवलेत. त्याच्यामुळं मला ते कुणाला देऊ पण वाटत नाही. आणि इथं पावटा आणि बटाट्याचं कालवण, म्हणजे वालाच्या शेंगा आणि त्याचं कालवण आहे, कारलं आणि बाजरीची भाकरी. हा होतं माझं दुपारचं जेवण. त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी आराम केला. आणि मी व्हिडिओ शूट करताना आता समोर एक छोटी माझी स्वतःची पण व्हिडिओ केला आहे शूट. त्याच्यामध्ये मी असं बोलले की आता मी जेवण करून घेते आणि मग तुम्हाला जे काय असेल मी पुढे काय करते ते मी दाखवते. पण एवढं बोलून 5 तास गेले. 5 तास गेले आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. आणि एवढं जेवण केल्यानंतर तर झोप तर लागतेच. आणि आता एकदम थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे दुपारी आम्ही झोपून जातो. आम्हाला कळत पण नाही. आम्ही दोघंजण डायरेक्ट 6-6:30ला उठतो. जेव्हा आपल्याला दिवाबत्ती करायची असते तेव्हा उठतो. आणि मग रुद्रांचे पप्पा येणार असतात. मग आमची नाश्ता काय बनवायचा,
चहासोबत त्याची तयारी चालू असते. तर आज नाश्त्यासाठी होत्या तुरीच्या शेंगा आणि उकडलेली मका. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी देवपूजा केली आणि हा बोलला मम्मा मला पण घे ना व्हिडिओमध्ये. मग याची पण थोडीशी व्हिडिओ शूट केली. त्याच्यानंतर मग मी ज्या उरलेल्या शेंगा होत्या त्याचं कालवणासाठी निवडल्या आणि हे श्लोक मी ऐकत असते संध्याकाळची. खूप प्रसन्न वाटते. आणि आता ह्या शेंगा वगैरे सोडल्या, स्वयंपाक वगैरे बनवला. आणि हा चोकोबार मला खूप आवडतो. हा एक खाल्ला रात्री झोपताना आणि